चला या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांच्या मागण्यानुसार आपण पहिलं जे आपलं प्रकरण आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यामधलं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 6वं सब सोडून दाखवलंय, आम्हाला 7वं सोडून दाखवा. तर ठीक आहे, बघा काळजीपूर्वक लक्ष असू द्या, ताट बसायचं, समजून घ्या, पुन्हा समजून सांगणार नाही असं होणार नाही, पुन्हा विचारा. ठीक आहे, चला काय येतं आपलं इक्वेशन नंबर 7 नंबरचा 99x, एक मिनिट थोडी बारीक करतो, लेट झालंय. 99x plus 101y equals to 499. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. काय म्हणूया? इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड काय आहे बघा तुमचं 101x plus 99y equals to 501. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर सेकंड. इथपर्यंत काय अडचण? समजलंय ना? समजायचं कारणच नाही, कारण ऑलरेडी तो पुस्तकातलाच प्रश्न आहे. चला तर आता यात आपण x आणि y या दोन चलाच्या या दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपण यामध्ये काढणार आहोत. पहिलं इक्वेशन काय मानलं आपण 99x plus 101y equals to 499. त्याला म्हणलं आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर 101x plus 99y equals to 501 याला म्हणलं आपण इक्वेशन नंबर सेकंड. तर काय करूया आपण बाळांनो, तर इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड ची करूया आपण ऍडिशन. काय ऍडिशन करायची? तर आपल्याला एक तर फर्स्ट टर्म सेम झाली पाहिजे किंवा सेकंड टर्म सेम झाली पाहिजे, जेणेकरून आपण ती कॅन्सल करू शकतो. तर बघा काय आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट 99x plus 101y equals to 499. बघा बाळांनो, आणि सेकंड सम आहे आपलं 101x plus 99y equals to 501. याची काय करायची आपल्याला? ऍडिशन. ऍडिशन म्हणजे मिळवा मिळवी, आहे का नाही? चला काय होईल या ठिकाणी 99 आणि 101 या ठिकाणी आपल्याला मिळणार 200x पुन्हा प्लस 19 101 and 99 200y equals to 499 आणि 501 हे मिळणार आपल्याला 1000. बघा 200x plus 200y equals to 1000. या इक्वेशनला आपण जर 200 ने डिवाइड केले, किती बाळांनो 200 ने जर डिवाइड केले, इथं म्हणूया आपण डिवाइडेड बाय 200 ने डिवाइड केलं तर काय होणार? इथं डिवाइड बाय 200 डिवाइड बाय 200 डिवाइड बाय 200. बघा 200 कॅन्सल, रिमेनर ओनली x plus 200 cancel, remain only y equals to हा 0 cancel, हा 0 cancel, हा 0 cancel, हा 0 cancel, 2 1 जा 2, 2 5 जा 10. We get x plus y equals to 5. It is called as equation number 3. Do you understand? चला पुढे. आता आपण याची काय केली? ऍडिशन केले आणि आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालं बाळांनो x plus y equals to 5. आणि या ठिकाणी आता आपण या इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड ची काय करूया? सबट्रॅक्शन करूया. आता त्याला म्हणूया आपण बाळांनो सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर सेकंड. काय इक्वेशन नंबर 1 तुमचं 99x plus 101y equals to 499. दुसरं इक्वेशन तुमचं 101x plus 99y equals to 501. याची करायची तुम्हाला सबट्रॅक्शन. काय करायची? सबट्रॅक्शन. आणि तुम्हाला माहिती आहे बाळांनो सबट्रॅक्शन करत असताना खालच्या इक्वेशनचे साइन बदलतात. तर काय होणार? इथं प्लस आहे तर काय होणार? मायनस. इथं प्लस आहे तर काय होणार? मायनस. इथं प्लस आहे तर काय होणार? मायनस. इथपर्यंत काय अडचण? काय विचारायचं? बघा या ठिकाणी
आपण इक्वेशन बघितलंय या ठिकाणी प्लस झालं मायनस इथं प्लस इथं झालं मायनस इथं प्लस इथं झालं मायनस 99 मधून 101 मायनस होतात का नाही 101 मधून 99 गेले 2x बिगर नंबरचं साइन मायनस हा प्लस हा मायनस मायनस पण बिगर नंबरचं साइन काय होईल प्लस मायनस मायनस 101 आणि 99 2 बिगर नंबर साइन प्लस y ला y इक्वल्स टू 499 मधून 501 मायनस होऊ शकतो का नाही मग हा प्लस हा मायनस मायनस 501 मायनस 499 मायनस 2 we get equation minus 2x plus minus 2y equals to minus 2 या इक्वेशनला जर आपण म्हणूया डिवाइडेड बाय minus 2 याला जर आपण -2 ने डिवाइड केलं बाळांनो तर काय होणार या ठिकाणी काय होणार इथं होणार -2 डिवाइड बाय -2 डिवाइड बाय -2 इथपर्यंत काय अडचण एनी डाऊट नो बघा हा -2 कॅन्सल उरला फक्त या ठिकाणी x प्लस मायनस मायनस हा 2 कॅन्सल उरला फक्त y equals to -2 cancel remainder only 1 we get equation number 4 what is the equation number 4 x minus y equals to 1 बघा तुम्ही जर थर्ड आणि फोर्थ इक्वेशन ची जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी प्लस y या ठिकाणी मायनस y दोन्ही आपण जर ऍडिशन केलं तर y काय होईल कॅन्सल म्हणून या ठिकाणी म्हणू आपण ऍडिंग इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4 काय म्हणूया ऍडिंग इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 काय तुमचं इक्वेशन नंबर 3 x y equals to 5 काय आहे x y equals to 5 आणि इक्वेशन नंबर 4 काय तुमचं x y equals to 1 याची करायची आपल्याला ऍडिशन बघा इथं काय नाही व्हेरिएबल म्हणजे किती आलं कोएफिशिएंट 1 इथं आलं कोएफिशिएंट 1 1x 1x 2x हा प्लस y मायनस y कॅन्सल इक्वल्स टू 5 1 6 5 1 6 बघा या ठिकाणी x ला 2 कसा या ठिकाणी मल्टिपल तिकडे गेल्यानंतर डिवाइड आणि x इक्वल्स टू 6 अपॉन 2 x equals to 6 upon 2 बघा बाळांनो या x ला आपण 6 upon 2 आहे 2 ला जर 6 ने डिवाइड केलं 2 1 जा 2 2 3 जा 6 यानी we get the value of x equals to 3 आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली x equals to 3 आता मिळालेली जी व्हॅल्यू आहे x equals to 3 तुम्ही इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ कशातही ठेवा तुम्हाला आन्सर मिळेल पण वेळ वाया घालायच नाही आपल्याकडे मोजकाच वेळ असतो लिमिटेड वेळ असतो म्हणून जे सोपं आहे त्याच्यात ठेवा तर सोपं काय बनवण्याचं इक्वेशन नंबर थर्ड तर आपण म्हणूया सबस्टिट्यूटिंग x equals to 3 in equation number 3 काय आहे इक्वेशन नंबर 3 x plus y equals to 5 x ची व्हॅल्यू 3 plus y equals to 5 या ठिकाणी बघा हा 3 कसा इकडे कसा आहे प्लस तिकडे गेल्यानंतर मायनस काय होणार y equals to 5 minus 3 यानी y ची व्हॅल्यू 5 minus 3 2 we get y equals to 2 आणि आपलं फायनल आन्सर आलं मुलांनो x, y यानी x ची व्हॅल्यू 3 and y ची व्हॅल्यू 2 डू यू अंडरस्टँड काही अडचण काही विचारायचं नाही चला लिहून घ्या फास्ट